नमस्कार. इयत्ता 6वी चॅप्टर नंबर 8 डिव्हिजिबिलिटी. आता ही जी डिव्हिजिबिलिटी याचं चॅप्टर तुम्हाला 5वीला पण होतं. 3 टेस्ट होत्या. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5 अँड टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. ह्या 3 टेस्ट तुम्हाला मागच्या वर्षी होत्या. पहिल्यांदा त्या काय होत्या ते आपण पाहू. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो त्या संख्येला 2 ने निश्चय भाग जातो. म्हणजेच ती संख्या कशी असते? डिव्हिजिबल बाय 2. युनिट प्लेसला जर हे डिजिट असतील तर ती टेस्ट कोणती तयार होती आपण ते पाहू, जे 5वीला होतं. जर युनिट प्लेसला 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही अंक असला तरी त्या संख्येला किती भाग जातो? 2 ने निश्चय भाग जातो. निश्चय भाग जातो याचा अर्थ काय राहतो? का बाकी शून्य येते, हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या टेस्ट केव्हा आहे? का जेव्हा निश्चय भाग जाईल त्यासाठी, बाकी शून्य राहील यासाठी. म्हणजे 2नी पूर्णपणे भाग जाईल असं त्याचा अर्थ होतो. बाकी शून्य येईल. मग एकक स्थानाला काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8. जर युनिट प्लेसला 0 और 5 असेल, 0 और 5 तर ती संख्या काय असते? डिव्हिजिबल बाय 5. म्हणजेच युनिट प्लेसला जर 0 किंवा 5 यापैकी कोणताही अंक असाल तर त्या संख्येला 5 ने निश्चय भाग जातो. ही 5ची टेस्ट होती. आणि 10ची टेस्ट अशी होती, जर युनिट प्लेसला 0 असेल, 0 तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. म्हणजेच त्या संख्येला 10 ने पूर्णपणे भाग जातो. अशा 3 टेस्ट होत्या. म्हणजे युनिट प्लेसवरच होत्या त्या तिन्ही पण. म्हणजे युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6, 8 हे डिजिट असेल तर 2 ने भाग जातो पूर्णपणे. जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो. आणि जर युनिट प्लेसला 0 असेल फक्त तर 10 ने भाग जातो. म्हणजे याच्यातून जर आपल्याला एक लक्षात येतं का जर मी 210 ही संख्या लिहिली 210 तर याला 2 ने पण भाग जाईल, 5 ने पण जाईल आणि 10 ने पण जाईल. म्हणजे जर युनिट प्लेसला 0 असेल तर 2 ने पण भाग जातो, 5 ने पण जातो आणि 10 ने पण जातो. याच्यातून हे लक्षात येतं. बाकीचं तर आपल्याला इथं दिलेलं आहे. तर या 3 टेस्ट मागच्या वर्षी होत्या. आणि यापुढं अजून 3 टेस्ट आहे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 4 अँड टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 9. तर ह्या 3 टेस्ट ह्या वर्षी, पण ह्या मागच्या वर्षीच्या पण लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढच्या 3 टेस्ट पाहू ज्या ह्या वर्षी. आता आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 ही पाहू आपण. 3ची कसोटी काय? तर 3ची कसोटीचा अर्थ असा आहे, जर दिलेल्या अंकांची बेरीज, दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर 3च्या पटीत म्हणजेच 3च्या पाड्यामध्ये असेल तर त्या दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो. अशी 3ची टेस्ट आहे. इफ द सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जर कितीच्या पटीत असेल? 3च्या पटीत असेल. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये. 3चा पाडा माहिती आपल्याला, 3 1 3, 3 2 6, 3 3 9 या पद्धतीने दिलेल्या अंकांची बेरीज पाहिजे, संख्येच्या अंकांची बेरीज. जर असेल तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल? 3 ने निश्चय भाग जाईल. त्याचं एक उदाहरण पाहू. समजा मी एक उदाहरण घेतलं फॉर एक्झाम्पल, आणि हे एक्झाम्पल आहे 315. जर आपण 5ची टेस्ट विचार केली तर 5 ने भाग जातो. 5 युनिट प्लेसला 5 आहे, पण आपल्याला इथं 3च्या टेस्टचा विचार करायचा आहे. तर दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज, अंक म्हणजे कोणते? 3, 1, 5 हे डिजिट आहे आणि यांची बेरीज करायची. म्हणजेच 3 + 1 + 5 आणि यांची जी बेरीज येईल ती किती येईल बरं? 5 आणि 1 6 आणि 3 9. ही 9 आली. ही जी संख्या आलेली 9 ही जर 3च्या पाड्यामध्ये असेल, म्हणजेच या 9ला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर याचा अर्थ असा होतो या 315ला सुद्धा 3 ने भाग जाईल. तर इथं 9 आलेलं आहे तर 9ला भाग जाईल का? 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9. म्हणजेच 9 इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे 9 3च्या टेबलमध्ये आहे, 3 ने भाग जाईल. मग देअरफॉर 315 इज डिव्हिजिबल
डिव्हिजिबल बाय 3 हा त्याचा अर्थ. जर अंकांची बेरीज 3च्या टेबलमध्ये असेल तर याचा अर्थ असा होतो दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 3नी भाग जाईल. मग ती कितीही अंकीय संख्या असू द्या, लक्षात ठेवा कितीही अंकी असू द्या, फक्त काय करायचं आपल्याला अंकांची बेरीज करायची आणि ती जर 3च्या टेबलमध्ये आली, जसं इथं 9 3च्या टेबलमध्ये आलं तर याचा अर्थ ह्या संख्येला म्हणजेच 315ला 3ने निश्चयच भाग जाईल. ही होती टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3. आता आपण पुढची टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 4ची कसोटी काय. दिलेल्या संख्येच्या शेवटचे 2 अंक म्हणजे दशक आणि एकक स्थानचे अंक आणि त्या 2 अंकामुळं जी 2 अंकी संख्या तयार होती म्हणजे दशक आणि एकक स्थानावरील अंकामुळं जी 2 अंकी संख्या तयार होती आणि त्या संख्येला जर 4ने भाग गेला, त्या संख्येला किती भाग गेला 4ने भाग गेला तर समजायचं त्या दिलेल्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट्स इन युनिट अँड टेन्स प्लेस of the number is divisible by 4 then that number is divisible by 4. म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या एकक आणि दशक स्थान या संख्यांमुळं या 2 अंकांमुळं जी 2 अंकी संख्या तयार होती आणि त्या 2 अंकी संख्येला जर 4ने भाग गेला तर समजायचं दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. अशी टेस्ट आहे. आपण एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल समजा मी असं घेतलं 316 हे शेवटचे 2 अंक पाहिजे. शेवटचे 2 अंक म्हणजे युनिट आणि टेन्स प्लेसमुळं जी 2 अंकी संख्या तयार होती त्याचा विचार करू आपण. म्हणजे फक्त 16चा विचार करू आणि 16ला 4ने भाग जातो का, जातो. 16ला 4ने भाग जातो म्हणजे ही संख्या महत्त्वाची इथं. आणि ह्या जर संख्येला म्हणजे शेवटच्या 2 अंकामुळं तयार होणाऱ्या 2 अंकी संख्येला जर 4ने निश्चय भाग गेला तर समजायचं या पूर्ण संख्येला मग देअरफॉर 316 डिव्हिजिबल बाय 4 या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. लक्षात ठेवा शेवटचे 2 अंक कसे पाहिजे डिव्हिजिबल बाय 4 आणि तर दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जाईल. अजून एक उदाहरण पाहू आपण. समजा 5 अंकी संख्या असू द्या 6 अंकी असू द्या त्याशी काही घेणं नसतं आपल्याला. मग आपण काय करू, आपण इथं ही 5 अंकी संख्या घेतली मग शेवटचे 2 अंक पाहिजे. शेवटचे 2 अंक काय 56 आणि या 56ला तुम्ही भाग देऊन पाहायचा 4ने भाग जातो का, 4ने भाग जातो का मग ते चेक करायचं. 4 1 4 1 उरला वरतून घेतला 6 4 चोक 16 भाग गेला. बाकी 0 आली म्हणजे भाग गेला. मग जर बाकी 0 आली 4ने भाग देऊन म्हणजे निश्चय भाग गेला 56ला 56ला तर याचा अर्थ पूर्ण संख्येला म्हणजेच 21,456ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जाईल. मग देअरफॉर 21,456 इज डिव्हिजिबल बाय 4 हा त्याचा अर्थ. मग 4च्या कसोटीमध्ये शेवटचे 2 अंक महत्त्वाचे राहतात आणि त्या 2 अंकी संख्येला 4ने भाग जाणं आवश्यक असतं. तर दिलेल्या संख्येला सुद्धा 4ने पूर्णपणे भाग जातो. अशी आहे 4ची कसोटी. आता पुढची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. 9ची कसोटी 3च्या कसोटीसारखीची. 3च्या कसोटीमध्ये काय करतात तर अंकांची बेरीज करतात. 9च्या पण कसोटीमध्ये अंकांची बेरीज करतात. 3च्या कसोटीमध्ये 3नी भाग जायला पाहिजे, 9च्या कसोटीमध्ये 9नी भाग जायला पाहिजे अंकांच्या बेरजेला. एवढंच बदल फक्त. आणि मग त्याचं टेस्ट काय मग इफ द सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जर 9च्या पट्टीमध्ये असेल म्हणजेच पाढ्यामध्ये असेल तर दिलेल्या संख्येला 9ने निश्चय भाग जातो. अशी ती टेस्ट आहे 3 सारखीच. आपण आता त्याचं उदाहरण पाहू. फॉर एक्झाम्पलमध्ये अंकांची बेरीज करायची आपल्याला एवढं लक्षात ठेवा फक्त. आता ही संख्या घेतली मी 2142 आणि मग आपण अंकांची बेरीज करून पाहू आपण. 2 + 1 + 4 + 2 काय येते ते चेक करू. 2 आणि 1 3 3 आणि 4 7 आणि 2 9 आली 9. ही संख्या 9 ही जी संख्या आहे 9 म्हणजे बेरीज ती 9च्या टेबलमध्ये आहे 9 1 9 आणि म्हणून ही पूर्ण संख्या सुद्धा 9ने निश्चय भाग जाणारी आहे आज त्याचा अर्थ. आपण इथं लिहू शकतो 9 इज डिव्हिजिबल बाय 9 देअरफॉर
2140 इज डिव्हिजिबल बाय 9. हा त्याचा अर्थ. बेरीज महत्त्वाचं काय, इथं अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज कशी पाहिजे, 9च्या टेबलमध्ये पाहिजे. इथं 18 असते तर 9नी भाग गेला असता, 27 असते तर 9नी भाग गेला असता. हा पण जर इथं बेरीज 15 आली असती, 15 तर 3नी भाग गेला असता पण 9नी भाग गेला नसता. लक्षात ठेवा. म्हणजे ज्या संख्येला 3नी भाग जातो तिला 9नी जातोच असं नसतं. काही काही संख्या अशा आहे का 3नी फक्त भाग जाईल पण 9नी जाणार नाही. पण काही संख्या अशा पण आहे का 3नी पण भाग जातो आणि 9नी पण. जशी ही संख्या इथं 3नी पण भाग जाऊ शकतं आणि 9नी पण भाग जाऊ शकतो. पण सर्व संख्यांना हे शक्य नसतं. मग या पद्धतीने 3 टेस्ट पाहिले आपण. एक पाहिली 3ची टेस्ट, अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये पाहिजे. 9ची टेस्ट, अंकांची बेरीज 9च्या पाड्यामध्ये पाहिजे. आणि 4ची टेस्ट, एकक आणि दशक स्थानचे जे अंक आहे त्यांच्यामुळे जी 2 अंकी संख्या तयार होती त्या संख्येला 4नी जर भाग गेला तर दिलेल्या संख्येला सुद्धा 4नी भाग जातो. मग या पद्धतीची टेस्ट आहे. त्याचे उदाहरण आहे सेट 22. त्याच्यामुळे तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहे आणि त्या संख्यांना कोणती टेस्ट लागू होती तेवढं चेक करायचं आपल्याला. आता ही पहिली संख्या आहे 336. आपल्याकडे 3 टेस्ट आहे या वर्षीच्या, त्यांचाच फक्त विचार करू आपण. तसं मागच्या वर्षीचा विचार केला तरी काय हरकत नाही. 2ची, 5ची आणि 10ची टेस्ट जी आहे तिचा विचार केला तरी काय प्रॉब्लेम नाही. पण आपण सध्या इथं फक्त 3 टेस्टचा विचार करू. 3, 4 आणि 9. तर पहिल्यांदा आपण शेवटी 6 आहे तर आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षानुसार जर विचार केला तर 2नी भाग जातो. हां, पण आपल्याला इथं 3, 9 आणि 4ने विचार करायचा आहे. तर अंकांची बेरीज करू पहिले आपण. 3 + 3 + 6, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12. बेरीज किती आली, 12 आली. जर बेरीज 12 आलेली तर याचा अर्थ का ही डिव्हिजिबल बाय किती आहे, डिव्हिजिबल बाय 3. तर 3नी भाग जाईल. बरोबर. कारण का, कारण बेरीज 12 आलेली. अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यामध्ये असेल तर 3नी भाग जातो. 4ची टेस्टचा विचार करू. 4ने भाग जातो का. शेवटचे 2 अंक पाहू आपण. 36 4च्या टेबलमध्ये आहे. 4 9 36. बरोबर. म्हणून 4ने पण भाग जाईल. म्हणून डिव्हिजिबल बाय 4. 9नी भाग जातो का चेक करू. बेरीज इथं बेरीज केलेलीच आहे. बेरीज किती आहे, 12. 9च्या टेबलमध्ये नाही म्हणून 9नी भाग जाणार नाही. म्हणजे 336ला दोघांनी भाग जाईल तर 3ने आणि 4ने, कारण या दोन्ही टेस्टनुसार तयार झालेली ती संख्या आहे. ओके. नंबर 2. इथं पण आपण पहिल्यांदा अंकांची बेरीज करून घेऊ. 9 + 9 + 9 ती होती 27. मग इथं आपण 3 आणि 9चा पहिल्यांदा विचार करू, नंतर 4चा विचार करू. 3च्या टेबलमध्ये पण 27 आहे, 9च्या टेबलमध्ये पण 27 आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही टेस्ट इथं लागू होतील. म्हणजेच डिव्हिजिबल बाय 3. नंबर 2 डिव्हिजिबल बाय 9. दोघांनी पण भाग जाईल इथं. आणि आपण 4च्या टेस्टचा विचार केला तर जाईल का विचार करू. शेवटचे 2 अंक 99ला 4ने भाग जातो का. आता इथं आपल्या लक्षात येतं आहे ना, भाग जाणार नाही पण चेक करू. तरी पण 4 2 8, 1 उरला 9, 4 चोक 16. बाकी उरलेली आहे. आणि जर बाकी उरली तर 3, म्हणजेच भाग गेला नाही पूर्णपणे. तर याचा अर्थ 4ची टेस्ट इथं लागू होणार नाही. फक्त 9 आणि 3नी भाग जाईल असं तिथं अर्थ. म्हणजे 999 म्हणजे 999 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 9. आता पुढची संख्या 72. इथं पण पहिल्यांदा अंकांची बेरीज करू आपण. 7 + 2 तर बेरीज झाली 9. त्यासारखंच झालं. म्हणजे इथं पण डिव्हिजिबल बाय 3 आणि परत एकदा डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे इथं पण एकदा 3ने आणि 9ने भाग गेला. आणि आता 4चा विचार करू. इथं तर 2 अंकी संख्या आहे 72. 2 अंकी आहे. मग तरी पण भाग देऊनच पाहिजे. 72ला 2ने भाग जातो का चेक करायचं. 72 डिवायडेड बाय 72ला 4ने भाग जातो का चेक करायचं. 72ला 4ने भाग गेला तर याचा अर्थ डिव्हिजिबल बाय 4 राहील. 2 अंकी संख्या असलं तरी चेक करणं गरजेचं आहे. 4 1 4, 3 उरले, वरतून घेतला 2, 4 8 32. म्हणजे 18 चौक 72 होतात. 18 चौक 72. आणि म्हणून ही संख्या डिव्हिजिबल बाय 4 पण आहे. म्हणजे तिघांनी पण भाग जाईल. 3नी पण जाईल, 9नी पण जाईल आणि 4नी पण जाईल.
तसंच पाहिलं तर शेवटी 2 आहे तर 2नी पण जातो मागच्या वर्षीनुसार. आता राहिली फक्त 249. परत एकदा अंकांची बेरीज करून पाहू आपण. 2 + 4 + 9. 9 4 13 2 15 15. आता 15 आलेलं आहे. जर बेरीज 15 आलेली 4 2 6 9 15 तर 3च्या टेबलमध्ये आहे. तर पहिल्यांदा आपण 3चं लिहून घेऊ. डिव्हिजिबल बाय 3. बरं 9च्या टेबलमध्ये आहे का बेरीज? तर नाही आहे. तर याचा अर्थ 9नी भाग जाणार नाही. बरं शेवटचे 2 अंक 49. तर 4च्या पाड्यामध्ये पण नाही आहे. 11 चोक 44, 12 चोक 48, 13 चोक 52 होतात. म्हणजेच 4नी याला भाग जाणार नाही 49ला. शेवटचे 2 अंक हे असे आहे का ज्याला 4ने निश्चित भाग जाऊ शकत नाही आणि म्हणून इथं 4ची टेस्ट होणार नाही. फक्त इथं 3ची टेस्ट आहे. मग या पद्धतीचे उदाहरण आहे. प्रॅक्टिस सेट 22 ते तुम्ही सॉल्व करा. थँक्यू.